तुम्हाला माहिती आहे का? माणसांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारा सामान्य आजार कोणता आहे? जो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी झालेला असतो. तुम्हाला कोणता आजार सगळ्यात जास्त कॉमन वाटतो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझ्या मते तो आजार म्हणजे दातांची कीड, कॅव्हिटी, दात दुखी किंवा हिरड्यांमध्ये होणारे इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग. ही समस्या इतकी कॉमन आहे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच कधी ना कधी ही झालेली आपण नेहमीच ऐकतो. दात खूप दुखतोय पण बाहेरून काहीच दिसत नाही. वारंवार हिरड्यांचं इन्फेक्शन, पसमुळे तोंडातून दुर्गंधी येते, जेवण नीट जात नाही, गरम किंवा थंड खाल्ल्यानंतर लगेचच जोरदार ठणका लागतो, रात्री अपरात्री अचानक कधीही दात दुखीने झोप उडते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. कारण आज आपण दातांच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी उपयोगी पडणाऱ्या बेस्ट होमिओपॅथिक औषधांची माहिती सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. या औषधांच्या वापरामुळे दातांची कीड, दात दुखी, हिरड्यांचं इन्फेक्शन, पेनफुल गम्स, कॅव्हिटी असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स 100% सॉल्व्ह होणार आहेत. ही औषधं तुम्ही घरच्या मेडिसिन किटमध्ये सुद्धा ठेवू शकता. दात दुखी ही अचानक उद्भवणारी तक्रार आहे, त्यामुळे ही औषधं इमर्जन्सी मेडिसिन्स म्हणून नक्कीच हेल्प करतील. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. आपल्या तोंडामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया सतत अस्तित्वात असतात. आपण जेव्हा गोड पदार्थ, साखरयुक्त अन्न किंवा चिकट पदार्थ खातो तेव्हा हे बॅक्टेरिया त्या गोड पदार्थावर वाढायला लागतात. हळूहळू हे बॅक्टेरिया आपल्या दातांच्या एनॅमल या संरक्षक थरावर हल्ला करायला सुरुवात करतात. एनॅमल हा आपल्या शरीरातील सर्वात कठीण टिश्यू असला तरी बॅक्टेरियांनी तयार केलेल्या ॲसिड्समुळे तो झिजू लागतो. जेव्हा एनॅमल खराब होतं तेव्हा बॅक्टेरिया दाताच्या आतल्या भागात प्रवेश करतात. हा आतला भाग म्हणजे डेंटिन. बॅक्टेरिया इथे सुद्धा इन्फेक्शन करायला सुरुवात करतात आणि त्यानंतर आपल्याला बाहेरून दातांची कीड दिसायला सुरुवात होते. डेंटिनमधून पुढे जाताना हे बॅक्टेरिया दाताच्या मुळाशी असलेल्या डेंटल पल्प पर्यंत पोहोचतात. डेंटल पल्प हा दाताचा सर्वात आतला भाग असतो, जिथे नसा आणि रक्तवाहिन्या असतात. जेव्हा इथे इन्फेक्शन पोहोचतं तेव्हा पल्प इन्फेक्ट होतो, ज्यामुळे दातांमध्ये तीव्र वेदना सुरू होतात, गालांना सूज येते, दाताच्या मुळाशी पस तयार होतो आणि मग वाढलेल्या इन्फेक्शनमुळे दात उचलायला, जेवायला, एकमेकांना खालचे वरचे दात टच करायला सुद्धा त्रास होतो. याकडे दुर्लक्ष झालं आणि वेळेवर उपचार झाले नाहीत तर डेंटल ॲप्सेस, चेहऱ्यावर सूज, हिरड्यांमध्ये पस, कधी कधी ताप किंवा गंभीर स्वरूपाचं इन्फेक्शन अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. दातांचं दुखणं, त्या वेदना या नेहमीच खूप असहनीय असतात, कारण ते डोक्यापर्यंत चमका देतं. मला पण झालंय, त्यामुळे मला पण माहिती आहे त्या पेनची इंटेन्सिटी काय असते ते. आपण शरीरातलं कोणतंही पेन सहन करू शकतो, पण 2 प्रकारचे पेन्स हे असहनीय असतात. ते अचानक उद्भवतात आणि आपण ते सहनच करू शकत नाही. त्यामधलं पहिलं आहे दातदुखी आणि दुसरा प्रकार म्हणजे किडनी स्टोनमुळे होणारं पेन. या दोन्ही प्रकारचे पेन्स हे सहनशक्ती पलीकडे असतात. लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागतं. दातदुखी साधारण 2 प्रकारची असते. पहिली सततची बोचरी वेदना. ही वेदना हळूहळू वाढत जाते आणि आराम मिळत नाही. आणि दुसरी ठणकणारी दातदुखी, शूटिंग पेन. ही वेदना अचानक उद्भवते, तीव्र स्वरूपाची असते आणि विशेषतः थंड, गरम किंवा गोड पदार्थ खाल्ल्यावर अचानक वाढते.
सुरुवातीला जर उपचार नीट घेतले नाहीत तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स वाढल्यामुळे महागड्या आणि बरेच दिवस चालणाऱ्या डेंटल ट्रीटमेंट्स घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. या डेंटल ट्रीटमेंट्स खर्चिक तर असतातच, पण बराच वेळ चालल्यामुळे त्रासदायक वाटतात. म्हणूनच लवकरात लवकर होमिओपॅथिक औषधांची मदत घेणं फायद्याचं ठरतं. औषधोपचारांसोबतच नियमितपणे दातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. दिवसातून 2 वेळा दात घासा. त्यासाठी सॉफ्ट ब्रिसल्स टूथब्रश वापरा. योग्य पद्धतीने कमीत कमी 2 मिनिटं ब्रश करा. रोज जीभ स्वच्छ करा. गोड पदार्थ, चॉकलेट्स, मिठाई, चहा, कॉफी घेतल्यानंतर पाण्याने स्वच्छ तोंड धुवा. कारण जास्त गोड खाल्ल्याने बॅक्टेरियाज वाढतात आणि कॅव्हिटी लवकर होते. साखर किंवा गोड खाल्ल्यानंतर लगेचच ओरल केअर घ्या. लहान मुलांमध्ये होणारी दातांची कीड, ज्याला आपण मिल्क बॉटल केरीज किंवा बेबी बॉटल टूथ डिके असं म्हणतो, हे बऱ्याच मुलांमध्ये बघायला मिळतं. मिल्क बॉटल केरीज म्हणजे जेव्हा लहान मुलांना दूध, फॉर्म्युला मिल्क, साखर घातलेलं दूध, ज्यूस हे बॉटलने आणि विशेषतः झोपताना दिलं जातं, तेव्हा ते दूध दातांवर बराच वेळ चिकटून राहतं. यामुळे दातांवर बॅक्टेरियाज वाढतात आणि दातांची कीड लवकर सुरू होते. मिल्क बॉटल केरीजची लक्षणं म्हणजे पुढचे दात पिवळे, तपकिरी दिसणे, दातांवर काळे डाग, लहान वयात होणारी दातदुखी, जेवताना त्रास होणे, मूल सतत चिडचिड करतं कारण ते पेनफुल असतं, कधीकधी खूप सूज किंवा इन्फेक्शन सुद्धा बघायला मिळतं. मिल्क बॉटल केरीज होण्याची मुख्य कारणं कोणती हे आपण बघू. नंबर 1, झोपताना दूध बॉटल देणं. मूल झोपेत असताना लाळेचं प्रमाण हे कमी होतं, म्हणून दूध दातांवर जास्त वेळ राहतं आणि कीड वाढते. नंबर 2, दूध किंवा ज्यूसमध्ये साखर मिसळणं. साखर म्हणजे बॅक्टेरियाचं खाद्य, यामुळे कॅव्हिटीज फार लवकर तयार होतात. नंबर 3, ओरल हायजीनकडे दुर्लक्ष. दात आले तरी ते साफ न करणं, हिरड्या किंवा दात पुसून न घेणं हे एक मोठं कारण आहे. नंबर 4, रात्री दूध दिल्यानंतर तोंड न धुणं. दूध पाजल्यानंतर लगेच पाणी किंवा कापडाने तोंड न पुसल्यास बॅक्टेरियाज वाढतात. आणि नंबर 5, पालकांमध्ये जनजागृतीचा अभाव असणं. दुधाचेच दात आहेत, पडणारच आहेत, किडले तरी फारसा फरक पडत नाही, हा मोठा गैरसमज आहे. दुधाचे दात जर खराब झाले तर कायमचे दातही कमजोर होतात. म्हणून यासाठी योग्य होमिओपॅथिक उपचार लवकर घेतले तर कीड वाढवणं थांबवता येतं, वेदना कमी होतात आणि दात व हिरड्या मजबूत होतात. मिल्क बॉटल केरीज टाळण्यासाठी पालकांनी या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. नंबर 1, झोपताना दूध बॉटल देऊ नका. नंबर 2, दूध पाजल्यानंतर लगेच पाणी सुद्धा पाजलं पाहिजे. नंबर 3, ओल्या स्वच्छ कापडाने दात, हिरड्या पुसा. नंबर 4, साखर मिसळलेलं दूध टाळा. नंबर 5, पहिला दात आल्यापासून ओरल केअर सुरू करा. आणि नंबर 6, जर दातांवर कीड दिसायला सुरुवात झाली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण गंभीर स्वरूपाचे इन्फेक्शन्स किंवा कॅव्हिटीजसाठी डेंटल ट्रीटमेंट्स घेणं आवश्यक असू शकतं. आता आपण होमिओपॅथिक औषधांची माहिती घेऊ. कोणकोणती औषधं ही खूप उपयुक्त आहेत आणि लवकर आराम देऊ शकतात ते बघू. सगळ्यात पहिलं गुळण्या करण्यासाठी वापरात येणारं औषध. लहान मुलांसाठी दात किडलेले असताना या 2 औषधांनी गार्गल किंवा गुळण्या केल्याने आराम लवकर मिळतो. नंबर 1, कॅलेंड्युला मदर टिंचर. हे मेडिसिन कॅव्हिटीजच्या अगेन्स्ट काम करतं. हे एक होमिओपॅथिक अँटीबायोटिक आहे, जे इन्फेक्शन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर औषध आहे. सूज, इन्फ्लमेशन पण कमी करण्यासाठी हे औषध वापरतात. जखम भरून निघते, गार्गलसाठी खूप उपयुक्त औषध. दुसरं औषध आहे प्लांटॅगो मदर टिंचर. हे तीव्र स्वरूपाची दातदुखी कमी करण्यासाठी वापरू शकतो. नर्व पेन, कानापर्यंत जाणारी ठणक यासाठी उत्कृष्ट औषध. दातांमधलं इन्फेक्शन, बॅक्टेरिया संपवणारं अतिशय गुणकारी औषध. प्रत्येक दाताच्या तक्रारीसाठी दातदुखी, कॅव्हिटी, हिरड्यांचे आजार, इन्फेक्शन, सूज
यासाठी सर्वात पहिलं विचारात घेतलं जाणारं होमिओपॅथिक औषध म्हणजे प्लॅन्टॅगो. या दोन्ही औषधांचे 10-10 थेंब पिण्याच्या 1 पेला पाण्यामध्ये मिक्स करून दिवसातून 2 ते 3 वेळा मुलांकडून गुळणा करून घ्या. लहान मुलांना दातदुखीमध्ये लगेच आराम जाणवेल. मुलांनी चुकून हे औषध पिलं, त्यांच्या पोटात हे पाणी गेलं तरीही घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि हे औषध ॲडल्ट सुद्धा नक्कीच घेऊ शकतात. याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसतात. दातदुखीसाठी वापरलं जाणारं खूप महत्त्वाचं पुढचं औषध आहे बेलाडोना 30. दातदुखीचं रामबाण होमिओपॅथिक औषध सडन थ्रॉबिंग पेन म्हणजेच दाताची ठणक, ज्यामुळे गाल सुजतो, हिरड्या लालसर दिसतात, पस होतो, गरम किंवा थंड पदार्थ सहन होत नाही, सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते, अशा सगळ्या केसेसमध्ये तुम्ही हे औषध वापरू शकता. स्टॅफिसॅग्रिया 30 अजून एक छान होमिओपॅथिक औषध जे दातांची कीड कमी करण्यासाठी, दात काढल्यानंतरचं पेन कमी करण्यासाठी, हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर, किंवा दातांची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी वापरतात. मिसरी, गुटखा, मावा, तंबाखू यांसारखी व्यसनं बरीच वर्ष केल्याने दात खराब होतात आणि वेगवेगळ्या दातांच्या तक्रारी सुरू होतात. अशा केसेसमध्ये सुद्धा स्टॅफिसॅग्रिया 30 खूप छान काम करणारा औषध आहे. प्लॅन्टॅगो मदर टिंचर, क्रिओझोट मदर टिंचर आणि बेलाडोना मदर टिंचर तिन्हीही औषधं 10 ml समप्रमाणात घेऊन ती एकत्र करून 30 mlचं एक रेडी कॉम्बिनेशन करून पण तुम्ही ठेवू शकता. अर्धा कप पाण्यात 10-12 थेंब हे कॉम्बिनेशन घालून दिवसातून 3 वेळा ते पाणी प्या आणि सोबतच कापसाच्या बोळ्यावर सुद्धा याचे 2-3 थेंब घालून तो बोळा दुखणाऱ्या दातावर दाबून धरल्याने पेन लवकर कमी होतं. मेडिसिन गिळू नका. लाळ सुटली तर ती थुंकून परत कॉटन लावा. R35 ड्रॉप्स, डॉक्टर रेकवेक कंपनीचे जर्मन मेड ड्रॉप्स हे टूथएकसाठी वापरण्यात येणारं रेडी पेटंट होमिओ फार्मसीमध्ये किंवा ऑनलाईन पण उपलब्ध आहे. अर्धा कप पाण्यात 15 थेंब औषध घालून ते पाणी प्यायचं. असं दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही घेऊ शकता. याने सुद्धा दातदुखी खूप लवकर कमी होते. जर दातांसोबत हिरड्यांना सुद्धा इन्फेक्शन झालं असेल, हिरड्या पेनफुल, सुजलेल्या, लाल असतील, तोंडातून इन्फेक्शनमुळे घाणेरडा वास येत असेल किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर या कंडिशनसाठी बायो कॉम्बिनेशन नंबर 18 पायरिया टॅब्लेट्स. पायरिया म्हणजे हिरड्यांचं इन्फेक्शन. हे खूप उत्तम औषध आहे. 3 गोळ्या दिवसातून 3 वेळा तुम्ही साधारण 15 दिवस ते अगदी 1 महिना ते 3 महिने वापरू शकता. रिझल्ट्स नक्की मिळतील. लॉंग टर्म पण हे औषध तुम्ही नक्कीच वापरू शकता. दात हलत असतील, त्यासोबत पेन असलं किंवा नसलं तरीही हे वापरता येतं. हिरड्यांवर बॉईल असतील, हार्ड स्वेलिंग जबड्यावर असेल, दात दुखीमुळे जेवता येत नसेल, अशा सगळ्याच तक्रारी या औषधाने कमी करता येतात. जर दात आणि हिरड्या दोन्ही एकाच वेळी इन्फेक्टेड आणि पेनफुल असतील तर पायरिया बायो कॉम्बिनेशन नंबर 18 आणि टूथएक बायो कॉम्बिनेशन नंबर 23 या दोन्ही औषधांचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. दोन्हीही औषधांच्या 3-3 गोळ्या 3 वेळा असा डोस घेता येतो. अतिशय खात्रीशीर 12 क्षारांचं हे औषध तुमच्या दातांच्या आणि हिरड्यांच्या तक्रारी लवकर कमी करण्यासाठी मदत करतील. जर कोणतीही डेंटल ट्रीटमेंट, रूट कॅनल ट्रीटमेंट करणार असाल तर सोबतच ही औषधं घेतल्याने ट्रीटमेंटमध्ये होणारं पेन कमी होतं आणि वुंड हिलिंग फास्ट होण्यासाठी मदत होते. विजल हेक्ला लावा विथ कॅलेंड्युला टूथ पावडर ही एक उत्तम होमिओपॅथिक टूथ पावडर आहे. लॉंग टर्म दात हेल्दी ठेवण्यासाठी उपयोगी येते. ती पण तुम्ही वापरू शकता. दातांची योग्य काळजी नक्की घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.